माळशिरस तालुक्यातील मरकटवाडी गावामध्ये उद्या बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्यावरती सगळे ग्रामस्थ करता ठाम आहेत। आपण जर बघितलं प्रशासनाने मोठा दबाव यांच्यावरती टाकलेला आहे। खरं तर 144 कलम देखील खरं तर लागू केलं जाणार आहे। मात्र तरी देखील ग्रामस्थ सगळे ठाम आहेत। सगळे ग्रामस्थ आपल्याबरोबर काय सांगताल, काय तुमची नक्की मागणी होती आणि उद्या मतदान होणार का? उद्या मतदान होणार। आमची मागणी होती की बॅलेट पेपरवर मतदान व्हायला पाहिजे आणि ते उद्या पार पाडणार। मतदान उद्या बॅलेट पेपरवर पार पाडणार हीच आमची मागणी आहे। आणि सगळ्या गावकऱ्यांचं मिळून ठरलंय की काही जरी झालं, लाठीचार्ज झाला, डोकी फुटली, रक्तबंबाळ जरी झालं, गोळ्या जरी चालवल्या तर प्रशासनाला आम्ही दबणार नाही। आणि बिगर ह्याचं म्हणजे कुणाला न काय आम्ही त्रास देता, प्रशासनाला न त्रास देता आम्ही मतदान करणार। सगळी ग्रामस्थ मिळून मतदान बॅलेट पेपरवर करणार। तुम्ही काय सांगताल, किती मतदानाचा फरक पडलाय आणि काय झालं होतं नक्की? 160 मतदानाचा फरक पडलाय। आणि आता इथं सकाळपासून तुम्ही बघताय एवढा मोठा पोलीस प्रशासनाचा एवढा मोठा फौजफाटा आहे, इथं छावणीचं स्वरूप आलंय। परंतु अगदी आंतरवाली सराटी सारखं जरी आमच्यावर लाठीचार्ज झाला, गोळ्या घातल्या किंवा जे त्या प्रशासनाला जे काय ते त्यांचं हे वापरून जे काय करायचंय ते जरी केलं, आमचा जीव जरी गेला तरी आम्हाला आमच्या मताची खात्री झाल्याशिवाय आम्ही मागं सरणार नाही, हे आमच्या गावाचं ठाम मत झालेलं आहे। आणि आम्ही त्या दिशेनं उद्याच्याला काही झालं तरी मतदान हे होणारच, काही झालं तरी। माळशिरस तालुक्यात टोटल मतदान किती आणि ह्या गावामध्ये किती समर्थक आहेत जनकरांचे, काय नक्की? या गावामध्ये कमीत कमी 90% पुढं समर्थक माननीय जानकर साहेबाचे, आमदार साहेबाचे आहेत। आणि त्याच्यामुळं आम्हा सगळ्यांना अशी खंत वाटली की याला आमच्या गावचं एवढं मतदान कसं काय गेलं। मोहिते पाटील गट अधिक चालू आमदार जानकर साहेबांचा गट एवढा एक्यानं सोबत असताना सुद्धा एवढं मत का गेलं। त्यामुळे आम्ही सगळेजण असं पक्क ठरवलेलं आहे की निश्चितपणे उद्या काही जरी झालं तर 100% मतदान आम्ही करणार। मतदान आहे गावामध्ये आणि कोणाला किती पडलं? गावामध्ये 2476 मतदान आहे एकूण, पैकी 1905 मतदान पोल झालं आणि 1905 मतदान पोलिंग झालं। पैकी राम सातपुते यांना 1003 मतदान पोलिंग झालं आणि आमदार साहेबांना 843 मतदान पोल झालं। तर हा चुकीचाच निकाल आहे। त्यामुळे आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी बसून ठरवलं की आपण याच्यामध्ये असं का झालं याचं आपण चर्चा करून आम्ही ठरवलं की मतदानावर तुम्ही निश्चित 100% ठाम आहे। तुम्ही काय सांगताल, गावात सगळे खरं तर ह्यापूर्वी कधी असं झालं होतं का की विरोधकाला जास्त लीड गेले? नाही, गेले 25-30 वर्षाचा इतिहास आहे हा। एवढा कधी असं लीड भेटलं नाही। जानकर साहेब या गटाला, मोहिते पाटला या गटांना नेहमी आमच्या गावाने लीड दिलेला आहे आणि त्यामुळे त्या विषयाचे आम्हाला थोडंसं हेराफेरी वाटल्यामुळे आम्ही ही सगळी प्रक्रिया राबवत आहे। आणि ती प्रक्रिया राबवत असताना आज पोलीस यंत्रणेनं जरा आमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही काय नातेपुते पोलीस स्टेशननं आम्हाला नोटीस काढली, 151 कलम 37 काही 1, 2, 3 असली, या कलमांतर्गत आम्ही गुन्हा दाखल करू असे आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात। पण कुठल्याही परिस्थितीत आमची प्रक्रिया ही चालू आहे। उद्या सकाळी 8 वाजता मतदान चालू आहे। काय जानकरांचं काय मत आले? तुम्ही बोलला असेल आमदार साहेबांना? हां, आमदार साहेबांना बोललो, ते हे आमच्या मताशी ठाम आहेत। आम्ही जो काय निर्णय घेतलेला आहे, मतदान प्रक्रिया करायचा, मतदान पुन्हा बॅलेट पेपरवर घ्यायचा, ते आमच्या मताला ते संपूर्ण सहमत आहेत। त्यांचं आम्हाला सहकार्य आहे। गुन्हे जरी दाखल झाले तरी मतदान होणार उद्या? हो, गुन्हे दाखल होऊ द्या, त्यांनी कारवाई करू द्या, प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं, आम्ही त्यांना सहकार्य करतो। आपण बघितलं असेल की मरकटवाडी गावातील ग्रामस्थ खरं तर आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रशासनाने किती जरी दबाव टाकला, किती गुन्हे दाखल झाले तर उद्या जी काय मतदानाची प्रक्रिया आहे ती करणारच आणि उद्या सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे। मरकटवाडी गावातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।